जळगाव जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत। हे जे शेतकरी आहेत हे पाचोरा वेगवेगळ्या तालुक्यांमधले शेतकरी आहेत की अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांचं असेल शेतींचं नुकसान झाल्यानंतर आज आपल्या व्यथा मांडण्यासाठी हे सर्व शेतकरी यांनी आज जळगाव विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। नेमकं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार ताई, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आज? आम्ही सांगितलं आमच्या गावात 200 घरांमध्ये पाणी घुसले तर आमच्या घरांमध्ये काहीच राहिलेलं नाही बुवा, फक्त अंगावरचे कपडे उरलेले, अशी गरीब परिस्थिती झालेली आहे। लोकांना 2 वेळेस खायला सुद्धा 2 वेळेस काय 1 वेळेस सुद्धा मिळत नाही बुवा खायला, एवढी गरीब परिस्थिती झाली, लोकांची एवढे हाल झालेले। तर आम्ही सांगितलं आम्हाला काहीतरी पुरेपूर मदत करा बा तुम्ही। तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर हा आम्ही तुम्हाला पुरेपूर मदत करू, आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला मदत करू। साहेब, मुख्यमंत्र्यांशी बोलताना तुम्हाला भावना अनावर झालेल्या आहेत, काय नेमक्या भावना तुम्ही व्यक्त केल्या? सर्वात प्रथम मी माझा परिचय देते। सुरेखा विष्णू पाटील, राहणारवाडी शाळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। मी मुख्यमंत्र्यांसोबत माझ्या काही मागण्या होत्या। माझ्या शेतीसह माझा शेड गोठा पण वाहून गेलेला आहे, गायी पण वाहून गेलेल्या आहेत। मी मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी मागितली की माझ्या शेतीला संरक्षण भिंत द्यावी, की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला संरक्षण भिंत देऊ बा म्हणून। काय सांगणार? बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। तुम्ही कोणत्या तालुक्यातून आला आहात? मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? मी एरंडोल तालुक्यावरून आलेलो आहे। आमच्या इथं अंजनी मध्यम प्रकल्प होता, त्या अंजनी मध्यम प्रकल्पाचं बॅकवॉटर आणि वरून येणारं ढगफुटीचं पाणी याच्यामुळे पूर्ण आमच्या एरंडोल तालुक्यात सोनबर्डी गावाला पूर्ण पाण्याचा वेळा पडलेला होता। ज्या दिवशी पाण्याचा वेळा पडला त्या दिवशी आम्हाला शासकीय अधिकारी, माननीय तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि यांची आम्हाला खूप मदत झाली। तसेच जे आपले जलसंपदा मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन, हे पण आमच्याकडे तिथं भेट द्यायला आले होते। त्या दिवशी सर्व गावकऱ्यांनी व्यथा मांडल्या की जर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमच्या गावाचे पुनर्वसन करू बुवा असं। ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात काय भूमिका मांडली? साहेबांनी सांगितलं की आमचे शासकीय स्तरावर सर्वांना पंचनामा वगैरे करण्याचे दिलेलं आहे आणि जेव्हा आमच्याकडे सर्व परिस्थिती आढावा घेईल त्यावेळेस आम्ही सर्वांना नुकसान भरपाई देऊ आणि ओला दुष्काळ जाहीर करायची जी अनिवार्य राहते ती घेतल्यानंतर आम्ही याच्यावर निर्णय घेऊ। तर अशा पद्धतीने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज आपल्या व्यथा मांडल्या आणि त्या प्रत्येक नुकसानाची या ठिकाणी माहिती दिली। मुख्यमंत्र्यांशी बोलताना या ठिकाणी काही महिला भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना धीर देत या ठिकाणी मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। तसेच आगामी काळामध्ये सर्व ठिकाणचे पंचनामे पूर्ण होऊन पंचनाम्यांचा जो अहवाल येईल त्यानंतर आणेवारी घोषित करून ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय घेऊ अशी माहिती या शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।